मात्र एक जयसिंग नारायण सावंत तिथं मनपूर्वक आभार. 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 साई सिद्धी आणि साकेत फूट यांच्यामध्ये होणारा आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 थोड्याच या सामन्याला सुरुवात केली जाईल.
हॅलो. किंग कोब्रा आयोजित स्वर्गीय विठोबा उर्फ भाऊ मोहिते स्मृतिचषक 2024 किंग कोब्रा मैदानावरती हे स्पर्धा आयोजन केले गेले. आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 1 इथे थोड्याच वेळात सुरुवात केली जातात. जर कोणता नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल त्यांना विनंती असेल की आपली नाव नोंदणी करण्यासाठी आपण समोरच्या कक्षामध्ये या. चला साई सिद्धी फलंदाज मैदानामध्ये ताबा घ्या. मैदानामधला खेळ थांबवायचा आहे. ज्या संघाचा खेळाडू मैदानामध्ये आता बॅट घेऊन खेळेल, ज्या संघातून तो खेळेल त्याला 10 रनची जी पेनल्टी असेल याची आपण दक्षता घ्या. चला बॅटर वर्ग आपण त्वरित मैदानामध्ये जा. विनंती असेल किंग कोब्रा आयोजित विठोबा उर्फ भाऊ मोहिते यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीचं आयोजन केलं गेलं. आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला इथे सुरुवात केली असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ लोकल बॉय असेल त्यांना विनंती करेन की आपण त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. सामना 3 षटकांचा राहिला. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. आवाज मास्टर मास्टर कमी करणार. मास्टर लिहिला असेल बरोबर. अतिरिक्त खेळ आमच्यापर्यंत येतात. जर का पोहोचले नाही तर 5 रनची पेनल्टी असेल याची आपण दक्षता घ्या. आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांना अतिरिक्त खेळ आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. पहिल्यांदा सूचना सांगतो, हा सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. साई सिद्धी बसनी विरुद्ध साकी स्पोर्ट कारबरबी यांच्यामध्ये रंगणारा आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 इथे सुरुवात केली जाईल. यानंतर होणारा सामना पातर्डे वर्सेस किंग कोब्रा. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत अपडेट करा. अतिरिक्त आहे सांग ना बॅटर कोण कोण. वरचा राज आणि खालचा प्रसाद. राज आणि प्रसाद ही जोडीचे दाखल झाली असेल. और गोलंदाजी मार करून परिमल उर्फ परी
हवी गोलंदाजीवरती दाखल झाला सिग्नल येतोय सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. किंकुब्रा अजित भाऊ मोहिते यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2024 आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 1 इथे रंगला. पहिला चेंडू अतिरिक्त आहे. नंतरच्या चेंडूवरती अगदी सरळ बॅटिंग केली. पहिली धाव ती सरळ आहे ती चुकीच्या एंडच्या दिशेने घडली आणि चुकीच्या दिशेने केल्यानंतर 2 धावा तिथून खर्च केल्या जातात. 2 धावा खर्च केल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल तब्बल 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. त्याची थोडीशी चुकीच्या एंडच्या दिशेने झाली आणि एंडच्या दिशेने गेल्यानंतर 3 धावा इथे खर्च केल्यात. पहिला चेंडू अतिरिक्त वाईट, त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा तिथे खर्च केल्या. पुढे एकदा प्रपिंग केस वरती सज्ज असेल. नंतर त्या चेंडू कुठेतरी गच्चाळ गोलंदाजी करतोय. पंचांचा सिग्नल पुण्यात या. पंचांचे 2 हात खाण्याच्या दिशेने समांतर जात आहेत. व्हाईट बॉल. प्रत्येक व्हाईट बॉल हा विजय असून 2 नेण्यासारखा असेल. सामना 3 षटकांचा असेल. हे दोन्ही संघांनी 2 घ्या. नचिकेत मयेकर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि तिथून फक्त 2 धावा खर्च पाडल्या जातील. टीमची टोटल स्कोर वरती 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नंतर त्या चेंडू पुढे एकदा अतिरिक्त इथे गणला गेला. पंचांनी नो बॉलचा इथे इशारा दिलाय. यष्टरक्षक बंटी यष्टांच्या मागून कुठेतरी कानमंत्र देणं गरजेचं असेल आणि गोलंदाजीला इथून थांबावं लागेल कारण चुकीच्या टप्प्यावरची गोलंदाजी विजयापासून ही दूर नेण्यासारखी असेल. अतिरिक्त चेंडू पुणे एकदा. बंटी नाराज आहे कारण गोलंदाजाला 7 अपेक्षित क्षेत्ररक्षण असते. यष्टरक्षक साथ देतो. त्यानंतर येस यावी पंचांचा सिग्नल नो बॉल. हवा आहे का माझा? आहे का? तो आहे का? कारण गोलंदाज करतोय कुठेतरी अचित्र विचित्र केल्या जातोय. लोकल बॉय या क्रीडानगरीमध्ये खेळतोय आणि होम क्रीडांगण असल्यामुळे थोडासा कुठेतरी दबावामध्ये प्रस्तुत करतोय. पण दबावामध्ये प्रभाव पाडावा लागेल आणि दबावामध्ये प्रभाव पाडण्यासाठी परीची जादू परीसारखी इथे अदा करावी लागेल. फिदा करण्यासारखी ही परीची जादू मैदानामध्ये काय घडेल आणि काय बिघडवेल हे पाहण्यासारखं असेल. प्रायमरी वर्ग आपल्याला विनंती करेन की आपण खाली बसून राहा. टीमची टोटल 10. अरे नंतरच्या चेंडूवरती टप्प्याचा बॉल मोठा फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. कंप्लीट केला जाईल. पहिल्या विकेटचं पतन. आजच्या दिवसातील पहिली विकेट गोलंदाज परीच्या नावावरती राहिली. फलंदाज माघारी परतला. धावसंख्यावरती 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का पहिला आदराईती लागलाय. साईसिद्धी बसनी संघाचा हुकमाचा एका दाखल झाला बाहेर. त्याची जागा घेण्यासाठी वंडांच्या स्वरूपामध्ये ओमकारला दाखल केलंय. ओमकार आता कशा प्रकारे फलंदाजी करेल वंडांच्या स्वरूपामध्ये ओमकार. पाठवते मी. आली आहे 3 मॅचेस झालेत ना त्याचे. जाऊया पुढे एकदा मैदानाच्या दिशेने. ओंकार दाखल झालाय. अष्टपैलूचा ओंकार. टप्प्याचा पहिला चेंडू मोठा फटकाला गवायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तेच सरळ उभा आहे. कंप्लीट केलाय का असेल? येस इथे अंत झाला असेल ओंकारच्या बारीचा. मैदानामध्ये हजेरी लावायचं काम केलं. आता तीच हजेरी डगाट मध्ये लावली जाईल. माघारी परतला गेला. धक्का क्रमांक 2 10 या धावसंख्येवरती विराजमान व्हावं लागलं. येणारा चेंडू यावी असेल ऑन हॅट्रिक वाला. हॅट्रिकचा जर विचार करायला गेला तर हे क्रिकेटच्या तुम्हाला पाटलावरती अनेक वेळा पाहायला भेटेल. गोलंदाजी हॅट्रिक असेल. फलंदाजी 3 चेंडूवरती 3 षटकावर लागल्याची हॅट्रिक. अशी हॅट्रिक फक्त आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला भेटते. तोच क्रिकेटचा खेळ आता मैदानामध्ये रंगलाय. न्यूज बॅटर आता गणेश इथे दाखल होते. फोर्डनच्या रूपामध्ये दाखल होणारा गणेश कशा प्रकारे त्या कामगिरी करेल. कारण येणारा तो चेंडू आता फेस करायचा असेल ना तो ऑन हॅट्रिक वाला चेंडू असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ इथे बाकी राहिले असेल. टीमची टोटल 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुढे 4 गोलंदाज सज्ज झाला असेल पंचांच्या उजव्या हाताकडून. म्हणजेच काय अरंड विकेट याने गोलंदाजी करेल. समोर गणेश ऑन हॅट्रिक चेंडू. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची संधी इथे अजूनही पण चालू असेल. पंचांनी यावेळी व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि त्यात नंतर क्रिस आउट शिकार बनला गेलाय. जरूर क्रिस आउटचा शिकार बनला गेलाय.
10 या धावसंख्येवरती धक्का तिसरा. गणेश सॉरी 11 या धावसंख्येवरती धक्का तिसरा इथे लागला गेला. गणेशने टच केलं. जे मागच्या वेळी फलंदाज ओंकारने केलं होतं. गोल्डन डकचा शिकार त्याला म्हणू शकत नाहीये, कारण मैदानामध्ये आला अतिरिक्त चेंडूवरती आपली स्वतःची विकेट समोरच्या संघाला बोनस मध्ये दिली आणि तो आता माघारी परतला गेलाय. त्याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर मूर्ती लहान आणि कीर्तिमान असा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षयवरती विश्वास दाखवला. फायडांच्या रूपामध्ये अक्षय मैदानाच्या आतमध्ये पावलं वळली आहेत. ऑन हॅट्रिक चेंडूवरती हॅट्रिक जरूर बनली गेली. गोलंदाज परीने या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकचा कारनामा रचला गेला. तो पुन्हा एकदा परीमल गोलंदाजी मार करून सज्ज झाला असेल. हरड विकेटने परीचा नेक्स्ट बॉल अक्षयसाठी. अक्षय सज्ज असेल. बॅट टोकून आपण करतोय. नंतरच्या चेंडूवरती अगदी सहजरित्या खेळून काढलेला फटका. पहिली धाव तेच रन आहे. क्षेत्ररक्षक दर्जाचा ठरलं का? येस, बिघडलाय खेळ. रन आउटची संधी होती आणि संधीवरती केलं गेलं निर्माण. सोना परीची जादूची परी इथे या मैदानावरती जरूर पाहायला भेटली. अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर परीमलने कमबॅक केला आपल्या संघासाठी आणि धावा फक्त पहिल्या षटकामागे खर्च केल्या 12 आणि तब्बल 4 गडी आपल्या खात्यामध्ये नोंदवले गेले. परीमल वेल्डन मित्र जरूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे केली असेल. नेक्स्ट बॅटर जय इथे दाखल झाला असेल. या गोलंदाजीचा जरूर आता कारनामा इतिहास राहील. 11 चेंडू टाकले. 11 चेंडू टाकत असताना तब्बल 12 धावा खर्च केला आणि 12 धावा खर्च करण्यासाठी तब्बल 4 गडी त्यांना आपल्या खात्यावरती घेतले गेले. त्यांच्या जोरावरची टीमची टोटल तब्बल षटक क्रमांक 1 नंतर 12 या धावसंख्येवरती. नवीन संघ जर कोणता इथे उपस्थित असेल तर आपली नाव नोंदणी करण्यासाठी आपण समर्थन कक्षामध्ये या. चला, जास्त वेळ खर्च करू नका. नंतर चेंडूवरती आडव्या बॅटने केलेला फटका सुलेगला आहे. केरलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकदा धोक्याची घंटा जरूर होती. डेंजर एंडच्या दिशेने धावायचं होतं, पळायचं होतं. टर्न एकत्र केलं आणि कशा प्रकारे टर्न घेतात तिथे धर एकत्र केलं जाईल आपल्या संघासाठी. 2 धावेचं हॉर्न गोलंदाजी मार करून नचिकेत मयेकर या बी गोलंदाजीवरती असेल. नंतरच्या चेंडूवरती सरळ बॅटने केलेला फटका. पहिली धाव तेच सरळ कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर ते चुकला असेल. नचिकेत मयेकर फेकी तेच सरळ इथे ठरली होती आपल्या संघाकडून. क्षेत्ररक्षक साथ मिळाली होती पण गोलंदाजी साथ कुठेतरी मिळाली नाहीये. त्यामुळे 2 धावा खर्च केल्या जातात. टीमची टोटल 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी किती धावा 16च्या विरोधात इथे गोळा केल्या जातील. हरंड विकेटने नचिकेत. कुटापाचा चेंडू पंचांनी नो इथे खून केलाय. चेंडू फायलिंगला चालला. फायलिंगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाबेल. पहिली धाव तेच सरळ असेल. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ती सुरक्षितरित्या तिथून अजून एक धाव इथे कंप्लीट केली जाईल का? येस, पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. पुढे एकदा नचिकेत याबी इन्स्टिंग करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी याबी पाहायचे. पंचाचा सिग्नल पुन्हा एकदा पोहोचला आमच्यापर्यंत. वाईट बॉल कुठेतरी सगळीकडे इथे आखले गेले. एका मध्ये 2 कट करण्यामध्ये महाराष्ट्राला गोलंदाज नचिकेत मयेकर. 2 बॉल अजून या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकामागे. गोलंदाज पुढे एकदा सज्ज झालाय. पिंकीज वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. फुल टॉस कडवट केल्या जात नाहीये. टायमिंग इथे जुळलं नाहीये. टायमिंग न जुळल्यामुळे क्षेत्ररक्षक कुठेतरी लडबडला आणि लडबडला तिथे 2 धावांसाठी. गडबड घोटाळा इथे केला गेला. दया कुछ तो गडबड आहे असं म्हटलं गेलं तिथे आणि त्यानंतर 2 धावा खर्च केल्या जात आहेत. नयनजी वांगणकर यांच्याकडून कुठेतरी थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर गोलंदाज देखील खराब गोलंदाजी करतोय. अतिरिक्त चेंडू इथे गणला गेलाय. टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या. नंतरच्या चेंडूवरती जरूर काय घडलंय. येस,
माघारी परतावं लागेल. दंडा गया सैर करने के लिए. होतंय काय, बिघडलंय काय, विकेटचं पतन. पाच गडी बाद, धावसंख्या 20. मंथन यावी दाखल झालं असेल. एक चेंडू बाकी. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहिला असेल. मंथन मंथन यावेळी साई सिद्धी संघाचा मंथन कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी हे पाहायचं असेल. कारण अनेक वेळा संधी या मंथनला खेळण्याची गावत नाहीये. आज संधी या मैदानामध्ये गावली आहे. किंग कोब्रा मैदानामध्ये त्याला संधी गावली आहे आणि या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. गोलंदाज नचिकेत देखील सज्ज झाला असेल. नचिकेतने टाकलेला चेंडू कुठेतरी स्वेर ठरत चाललाय. पंचांनी इथे नो बॉल दंडित केला गेलाय. अतिरिक्त चेंडू आता रोखणं गरजेचं असेल. त्या रोखल्या जातील का धाबा. नचिकेत मयकर अरंड विकेटने नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक दोबागून चेंडू चाललाय बॉर्डरलाईनला आग्रावत. बॉर्डरलाईनच्या बाहेर आजच्या दिवसातील आक्रमक पहिला चौकात इथे गणला गेला. मंथन इज ऑन फायर. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त झाला असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर वरती थोडीशी गडबड झाली होती. आमचे स्कोरर मित्र थोडेसे गडबडले. त्यावेळी फक्त 25 धावा झाले असतील. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. टीमचे टोटल 25 आहे. नाही पहिला चेंडू इथे नो फेकलाय आणि नो फेकल्यानंतर इथे किती धावा कंप्लीट केल्या जातात. तब्बल इथे 2 धावा खर्च केले असतील. या 2च्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार खोडून गोलंदाज नयन यावी दाखल झाला असेल. टेचकीवरती गोलंदाजी करण्यासाठी नयनला ओळखला जातो आणि पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक फेकली जरूर आहे. परपिंग्रिसला धोका होता. सुरक्षित असेल, सुरक्षित जरूर यावी सुरक्षित परतला. प्रपिंग्रिस वरती 2 धावा तिथून अर्जित केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 29. षटक क्रमांक 7 शेवटचा मार्गस्थ आहे. चला जाऊया पुढे. एकदा मोठा फटका खेळला गेला. चेंडूला पाठवला गेला. बाहेर 6 धावांसाठी लाजवाब फटका. कडक आहे आणि कडक नाहीये, धडक मध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. 6 धावांसाठी इथे फटका खेळला. 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल 35. उत्तुंग खेळीला फटका आणि उत्तुंग फटक्यावरती उत्तुंग 6 धावा खर्च केल्या. त्याच्या जोरावरती टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 35 म्हणजेच काय 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. नंतरच्या चेंडूवरती गगन बेटीला पाठवलेला नयनवरती चढवलं गेला आक्रमण. आओ भाई आओ, मुझे मारो मारोवाला फटका इथे खेळला गेला आणि कामाला संधी दिली गेली. मंथन कडून आक्रमक फलंदाजी केली गेली आहे. पहिल्यांदा फर्स्ट आणि सेकंड गेअर मध्ये चालणारी फलंदाजी अंतिम षटकापैकी टॉप गेअर मध्ये इथे अदा करतोय. मैदानामधून केला गेला इथून फिदा नयन. पुढे एकदा या चेंडूवरती अगदी सरळ बॅटने केला फटका. क्षेत्ररक्षक तिथे असेल. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते देखील तिथून सुरक्षित पार केली जाईल. 2 धावा खर्च केल्यानंतर टीमची टोटल 43 या धावसंख्येवरती. पुढे एकदा कुठं चेंडू मोठा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक असेल. कंप्लीट केला जाईल झेल.
येस, पंचांचा बोट आसमानच्या दिशेने जाईल कारण घडलं इथे विकेटचं पतंग. निर्णायक 3 षटकांचा सामना इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाव पोहोचली तब्बल 43 या धावसंख्येवरती आणि 44 धावांचा पाठलाग करायचा असेल. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, विनंती असेल. चला पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम बॅक. स्पर्धेमध्ये पंचांचा सिग्नल येतो, बंटी आणि कोण सामन्याला ती सुरुवात केली जाईल. बंटी प्रॉपिंग केस वरती खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. और गोलंदाजी मार करून गोलंदाज जबी राज सुद्धा असेल. बंटी तू राज मैदानामध्ये चालणारे हे सगळे खेळाडू कोण कोणार पहिले पहिल्या चेंडूवरती बंटी बंटी ये तिथे वाजवली गोलंदाजाची घंटी. बंटीने मारलाय पहिला षटकार. या पहिल्या षटकाराने बंटीची बॅट त्या मैदानामध्ये बोलेल. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण टीम मीटिंग फक्त एकदा घ्यायची याची आपण दक्षता घ्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण दक्षता घ्या. आपण बघ नंतरची चेंडू परफेक्ट टार्गेटला गोलंदाजी केली गेली. ऑनसाइडला ढकललेला चेंडू दोनदा बाद तिथून सहज पार असतील. दोनदा बाद तिथून खर्च केला जात आहे. यानंतर जो होणारा सामना आपण पाहायला भेटणार आहोत तो एका साईडला असेल किंग कोब्रा, तर दुसऱ्या साईडला यावेळी जर विचार करायला गेला तर ओम पातळदेव संघ. दोन्ही संघांना विनंती करेल की आपण त्वरित नाणेकोट घेण्यासाठी नमुना इथे क्षेत्रक्षणाचा हा दाखवला अर्ध्यानंतर जरूर सुविधा केला आपल्या संघासाठी. दर्ददार गोल इथे टेपला गेलाय. चला दोन्ही संघांना विनंती करेल की आपण त्वरित नाणेकोट करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये या. सेकंड पुकार असेल दोन्ही संघांसाठी.
बल्ले चिराजाम मला फटका इथे खेळला गेला. पहिल्या षटकात इथे त्याच्या बॅट मध्ये निघाला. टीमची टोटल 14 धावसंख्या वरती जाऊन पोहोचली. अशीच फलंदाजी करावी लागेल. बॅटर इथे दाखल झाला असेल प्रणव. 11 फलंदाज म्हणून कामगिरीला विलंब करणारा प्रणव आता दाखल झाला असेल. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बंडलाईन वरती उभा असेल. फेकी जरूर चांगली होती आणि तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. प्रणवचा जर विचार करायला गेला तर अनेक मैदान ज्या प्रणवने गाजवली होती तो प्रणव आता मैदानामध्ये इथे सज्ज झाला असेल. टीमची टोटल 16च्या विरोधात आली आहे. गोळा इथे धाबा करावे लागतील. टीमची टोटल 16 धाबा पहिल्या षटकात यावेळी संपुष्टात येतोय. टीम मीटिंग फक्त एकदा घेतली जाईल. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल याची आपण दक्षता घ्या. एकदा टीम मीटिंग आता झाली अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची आपण दक्षता घ्या. दोन्ही संघ अक्षय गोलंदाजी मार करून दाखल झाला. यावेळी अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अक्षय यावेळी दाखल झाला असेल. प्रवीण केसवरून खेळण्यासाठी सज्ज झाला होता. पंचांनी यावेळी नो बॉल दंडित केला जातोय. पंचांचा सिग्नल हा नो बॉलचा आलाय. नियम टोटल वापरला गेला इथून 21 धावा आणि त्यानंतर गोलंदाजाला दंडित केलं जातंय. टीमची टोटल 17च्या विरोधात खतरा करावा लागेल. आता 17च्या विरोधात खतरा करण्यासाठी मोठा फटका जोखीम मिळवा शॉट आणि खेळल्यानंतर तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फेकी चुकली फेकीवरती धावा इथे कबूल केल्या जातील. तुम्हारी फेकी हमारे के लिए कबूल है और वसूल करने वाले है तसंच म्हटलं गेलं. तिथे 3 धावा वसूल केल्या जात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि डबलला 3 या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 3च्या मध्ये टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुढे एकदा गोलंदाज अक्षय सज्ज झाला असेल. हरंड विकेटने अक्षयचा नेक्स्ट बॉल आणि बॅटने केला फटका तिथे सुटलाय. त्यालाही गेला तोपही गेला. आधी काय येईल आता 6 धावांचं दुपाटलं कारण सुटलीला झेल. ज्यावेळी केलेला फटका इथे जर पाहायला गेला तर झेलची संधी जरूर होती. क्षेत्ररक्षक चुकला तिथून मुकला. हॅलो 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 जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा सज्ज झाला असेल. प्रपंची सुरू टाकून टाकता बॉल साईडला ढकललाय. एक धाव खर्च असेल. एकच्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती 27 धावा खर्च केला गेल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर सज्ज असेल. आत्मघातकी फटका आता खेळावा लागेल. हा कुठे बॉल होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. निर्णय 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. आज चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल. म्हणजेच काय 17च्या विरोधात खतरा आता निर्माण करावा लागेल आणि या खतरा निर्माण करण्यासाठी आता संधी मिळाली असेल. धावसंख्या टीमची टोटल 27 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. हॅलो विजय तर तेव्हाच होतो त्यांच्या स्वप्नामध्ये जाणवते. पंख असंही चालत नाही. इरादे इथे स्पष्ट करावे लागतील आणि इरादे स्पष्ट करण्यासाठी बॅटर यांनी जर विचार करायला गेला तर प्रणव आहे त्यांना आपले इरादे पक्के करीत. केला हा चेंडू खेळ आहे हे शाखवाच्या तिसरे कॉर्नरला चेंडू चाललाय. दन 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 सीमा मार्गांच्या बाहेर 4 धावांसाठी. पुढे एकदा सज्ज झाला असेल. सामना अटीट्यूड मध्ये येऊन चाललाय. मैदानामध्ये रंगलाय. ऑन फायर खेळची संधी ते गमावली आहे. क्षेत्ररक्षक चुकला. खूप महत्वाचा मासा जाळ्यामध्ये अडकवला गेला असा
आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रणव त्याच्या बॅट मध्ये आता उत्तुंग 3 षटकार आणि एका चौकाराची आदेशबाजी पाहिली आहे. प्रॉफिट सोडलाय, उडवलाय खेळू, क्षेत्ररक्षक दाखल आहे. झेल कंप्लीट असेल का? सुटलाय झेल, चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दोन बॉल 2 चेंडू 11 धावांची गरज असेल. प्रेक्षकांसाठी सांगेन टाय झाली तर सुपर ओव्हर इतर काय नाही, कंपल्सरी सामना चेस हा नियम इथे असेल. ते कंपल्सरी म्हणजेच काय, जर इथे 2 षटकार लगावले गेले तर, आणि तरवरती आपण सज्ज असेल. बॅटर इथे सज्ज असेल. हा मोठा महत्वाचा चेंडू होता. महत्वाच्या चेंडूवरती महत्वाची धाव 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 नाही जात आहे. इथे पकडला जाईल झेल. इथे संपलाय खेळ. बॅटर बॅक पॅव्हिलियन. आता सामना येऊन टेपलाय. 1 चेंडू आणि धाव्यांची गरज असेल. 11 धाव्यांची गरज असेल. 1 चेंडू 11 धाव्यांची गरज यावी असेल. व्हॉट अ मॅच. सामना कंपल्सरी चेस. नेक्स्ट बॅटर नचिकेत मयेकर यावेळी दाखल झाला असेल. तर जाऊया, नचिकेत मयेकर हे बी दाखल झालं असेल. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. टप्प्याचा बॉल मोठा पोटका लगावला गेला. तिथे चेंडू पाठवला गेलाय. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलने इथे सामना जिंकला जातोय. सिद्धी बसरी संघाने या मॅच मध्ये आपलं स्थान पक्क केलंय. आणि त्यानंतर सगळे तुम्ही आपण खेळण्याचं प्रदर्शन दाखवलं, त्यावर कबड्डीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुढे मित्रांनो हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेल. हॅलो मोटू.